भेटून राहिली नाही. कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते. आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पाणठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पाणठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते. आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुईला हेबडली वाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही. मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा. म्हणून जरा तुम्ही वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री देवेंद्र भुयार यांच्या विधानाचा ज्या प्रकारे विपर्यास करून त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा काही लोक प्रयत्न करतात, त्यांनी ते वक्तव्य एकदा ऐकावं. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था बिकट आहे. मराठवाडा आणि विदर्भात अक्षरशः 35 ओलांडलेल्या मुलांना मुली भेटणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. किंवा एखाद्या शेतकरी बापाच्याच मुलीला असं वाटतं की मी शेतकऱ्याची सून म्हणून जाऊ नये. ही जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. महिला ही जननी आहे, त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही. ती संसार चालवत असते, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत. तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे. महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथं दर्शवते आहेत. अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं. ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही. आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार. मात्र त्याचा सोयीच्या पद्धतीनं विपर्यास मीडियावर झाला आणि काही पक्षाच्या महिला प्रवक्त्यांकडून त्याला फोडणी देण्याचं काम झालं. माझी त्या प्रवक्त्यांना विनंती आहे की ज्यावेळेस ही बातमी चालली त्यावेळेस सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये खालच्या कमेंट तुम्ही वाचाव्या. देवेंद्र भुयार काही इतकं वादग्रस्त किंवा चुकीचं बोलले नाही ज्या पद्धतीनं ते रंगवलं जात आहे. ते एक स्वतः शेतकरी पुत्र आहे. मी एवढंच या निमित्तानं सांगेल की त्यांच्या विधानाचा विपर्यास करून जाणीवपूर्वक अजितदादांना आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचं हे विरोधकांचं षडयंत्र आहे. अजितदादा गटाचे देवेंद्र भुयारे यांचं जे वक्तव्य आहे ते केवळ महिलांचा अपमान करणारं नाही, तर ते इथल्या शेती व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान करणारं आहे. कृषी क्षेत्रासंबंधाने अनास्था निर्माण करणारं आणि त्याच वेळेला कृषी क्षेत्राला वाहून घेणारे जे भूमिपुत्र आहेत त्यांची टिंगल उडवणारं, थट्टा करणारं असं हे वक्तव्य आहे. दुर्दैवाची बाब अशी की शिंदे, फडणवीस, पवार या त्रयींच्या अनेक वाचाळगिरांकडून वारंवार अशी वक्तव्य होतात, पण त्यांना आवर घालण्याची कुवत किंवा त्यांना आवर घालण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये बसलेल्या या तिघांचीही अजिबात नाही. आणि त्यामुळे हा मुजोरपणा, हा वाचाळपणा दिवसेंदिवस वाढत जातो, जो अत्यंत दुःखद आहे.